गोलंदाजी केली. सन्माननीय सखारामजी माळी साहेब आणि राजेंद्रजी पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या. पंकजी पाटील साहेब, पंकजी नाईक साहेब आपण या. आणि शिवनाजी, आपणास ही विनंती असेल, आपण हे पारितोषिक देण्यासाठी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक कोण? श्री प्रतापजी मारुती पाटील यांच्याकडून नक्की ट्रॉफीज बहाल झालेली आहे. त्यानंतर दीपक शर्मा याचकडून आकर्षक गिफ्ट, श्री पंकज सिंग याचकडून आकर्षक गिफ्ट आणि श्री शशिकांत गोपीनाथ भोईर यांच्याकडून रेफोलो रॅपर. शशिकांतजी आपण प्रथम शशिकांतजी आपण टॉस बॉक्समध्ये या. शशिकांतजी आपण टॉस बॉक्समध्ये या नक्कीच. पहिल्यांदा राजेंद्र पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते नक्कीच. त्यानंतर सखारामजी माळी माजी सरपंच यांच्याकडून ट्रॉफीज. त्यानंतर शिवनाजी भोईर यांच्याकडून आपण पाहतोय की गिफ्ट प्रदान केलं जात आहे. आणि त्यानंतर शशिकांतजी भोईर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर बहाल केले जात आहे. अभिनंदन नक्कीच गणेश. सुभेल आपण सामन्याकडे जात आहोत. एक चांगला सामना सुरू होत आहे आणि चांगल्या सामन्यात आपण पाहतो योगेश दळवी अभिषेकी सलामीची जोडी नेहमीचीच चौटाईराव मांगोली संघाकडून. धावसंख्या धावपलकावर आतापर्यंत 3 आहे. 4 चेंडूमध्ये 3 धावा. राम चौधरीने एक चांगली सुरुवात मिळवून दिलेले. पॉवर प्लेच्या षटकात योगेश आणि अभिषेकच्या समोर अगदी टाईट बॉलिंग. आणि या सामन्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी नक्कीच रिग्नेश पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. बॅटिंग करतानाचे हॅट्रिकसाठी पारितोषिक नक्कीच नंतर पुकारले जाईल, परंतु आत्ता मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. यावेळी मात्र ड्राईव्ह केलेला पंकज तिथे आहे, फेक केली गेली. ओहो, धावाची संधी निर्माण झाली होती. बघा कुठे ना कुठे थोडासा दबाव होता फलंदाजावर, परंतु फलंदाजाने अगदी शॉट खेळल्यानंतर लगेच क्रीज सोडली होती. पंकज भोईर
शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय आणि त्यानंतर कुठे ना कुठे मोठी संधी ही गमावलेली आहे. 4 धावा धावफलकावर. हा चेंडू इथे मात्र कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण होते. चेंडू डीपला अडवला जातोय. अभिषेकच्या बॅटमधून ह्या 2 धावा आल्या. मात्र 100 मार्क द्यावे लागतील या षटकासाठी. योगेश दळवी आणि अभिषेकच्या समोर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी मी तर म्हणेन राम चौधरीची. पॉवर प्लेचं षटक नेहमीच दबावाचं षटक असते गोलंदाजासाठी. पंकज भोईर कॅप्टन आहे. त्याच्या मनात काय आहे, दुसरं षटक कोणाकडे सोपवेल, कारण ही जोडी फोडणं आवश्यक आहे. आणि आता मात्र चौथ्या मानकुली संघाच्या बाजूने बघायचं झालं तर धावसंख्या या षटकापासून वाढवणं खूप गरजेचं झालेलं आहे. कुठे ना कुठे पहिल्या षटकात बॅकफुटला आहे, परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे दोन्ही सलामीचे फलंदाज अजून खेळपट्टीवर आहेत. हा सामना मित्रांनो आहे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्यामध्ये, संस्थापक अध्यक्ष आणि अध्यक्ष यांच्यामध्ये. एका बाजूला प्रतापदादा पाटील यांची टीम तर एका बाजूला गणेश केणीसाहेब यांची टीम. क्या बात आहे. असं बॅटल जे असतं ना ते बॅटलला प्रेक्षकांना पाहायला खूप आवडतं. आपण पाहतोय मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी वाढलेले आहेत दोन्ही संघांचे. धावसंख्या धावफलकावर 6. विकेट हॅट्रिकसाठी रिग्नेश पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलेलं आहे. आणि बॅटिंग करताना मात्र षटकार चौकारांच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. गोलंदाज पंकज भोईर. हा फुलटॉस चेंडू आहे आणि असे चेंडू सोडत नसतो योगेश दळवी. याचा क्लास आपण या फटक्यामध्ये बघितला. खरं तर पहिल्या षटकामध्ये जो दबाव मेंटेन झाला होता, जो प्रेशर मेंटेन झाला होता चौथा मानकोली संघावर, तो प्रेशर पहिल्याच चेंडूवर झुटकारून लावलेला आहे. योगेश दळवी याच्या बॅटमधून हा षटकार आला आणि या षटकाराने धावसंख्या 12 वर पोहोचलेले. चांगला फटका होता, अगदी ताकदवर शॉट, परंतु चेंडू ही फुलटॉस होता. पंकज भोईर कमबॅक करावं लागेल योगेश दळवी समोर. हाय फुलटॉस. हाय अगदी त्याच त्वेषाने त्याच वेगाने मारलेला चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. ये टेनिस क्रिकेट आहे दोस्तो. अगदी टेनिस क्रिकेटमध्ये एक दुसरा चेंडू पूर्ण इनिंगची वाट लावू शकतो. तसेच आपण हे 2 चेंडू बघितले पंकज भोईरचे. अगदी दोन्ही चेंडू खराब. 1+4 5 धावा या चेंडूवर. धावसंख्या 17 आणि पुढील चेंडू फ्री हिट. हा चेंडू हलक्या हाताने चेंडूला मिडल ऑफ बॅट घेतलं, समोर केले व्ही शेपमध्ये. अभिषेक धोकादायक एंडला, मात्र 2 धावा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची चांगली. अगदी तंत्रशुद्ध फटके मारण्यात माहिर आहेत दोन्ही फलंदाज. वेट केला पहिल्या षटकामध्ये थोडेसे अपयशी झाले. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये योगेश दळवीने एक चांगली बॅटिंग या ठिकाणी केलेली आहे आणि धावसंख्या धावफलकावर 19 लागलेली. हा चेंडू अंगावर आदळतोय. अपील होता, हाफवाली दिली होती, कुठे ना कुठे चेंज ऑफ पेस केला होता, आमंत्रित केलं होतं योगेश दळवीला. स्विंग थोडीशी पाहायला मिळाली. ही पिच कॉन्क्रीट नाही, ही पिच डांबरी पिच आहे, त्याच्यामुळे कॉन्क्रीट त्याच्यावरती डांबर टाकले ना. अच्छा, कलरिंग केलेलं आहे, सॉरी. म्हणजे जर बघितलं तर रफ जे आहेत त्या रफचा फायदा इथे चांगला उचललेला आहे इथे पंकज भोईरने. चेंडूला ग्रिप मिळते. हा चेंडू मात्र लाभ केलेला आहे. प्रेक्षक बनतील त्या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पसंद है
योगेश दळवीला ना फॉर्मची गरज नाही कारण त्याच्याकडे क्लास असा आहे. हाय क्लास बॅटिंग त्याची नेहमीच पाहायला मिळते. पहिल्या षटकात थोडासा वेट केला आणि दुसऱ्या षटकामध्ये बघा धावसंख्या धावफलकावर तब्बल 25वर पोहोचवलेली आहे. यावेळी मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू सिंगल आली. खराब क्षेत्ररक्षण होतंय तिथे आणि बघूया पंचांचा इशारा काय येतोय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत की नाही. यस इथे मात्र 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर 27. पहिल्या षटकात 6 आल्या होत्या. अपेक्षा वाढल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये आपण पाहतो तब्बल 21 धावा कुठलेल्या आहेत. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा पंचांचा वाईड बॉलचा इशारा. 28 धावा धावफलकावर लागलेले आहेत. स्वतःकडे गोलंदाजी राखण्याचा जो निर्णय होता तो काहीसा चुकलेला आहे पंकज भोईरचा. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला कव्हर क्षेत्रामध्ये डीपला क्षेत्ररक्षक आहे. अंडरआर्म थ्रो आणि 2 धावा कंप्लीट. 2 षटकं या इथे संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने 30 धावा. पहिल्या षटकात 6 म्हणजे या षटकात तब्बल 24 धावा आलेले आहेत. एक चांगली धावसंख्या धावफलकावर लागलेली चौथ्या मानकोळी संघाची. या षटकात 24 आल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला असेल कर्णधाराने. परंतु इथून या 2 षटकामध्ये कमबॅक करावा लागेल राहणार संघाला कारण समोर एक मातब्बर संघ आहे. आपण पाहत आहेत विलास स्पोर्ट राहणार आयोजित विलासस्मृती चषक 2024. अगदी चांगली खेळपट्टी, चांगलं मैदान, अलिशान शामियाना आपण बसण्यासाठी पाहतोय. जबरदस्त व्यासपीठ, त्यानंतर प्रेक्षकांना बसण्यासाठी आकर्षक गॅलरीज, पूर्ण मैदान पॅक करण्यात आलेलं आहे. आणि याचं पूर्ण श्रेय विलासस्मृती राहणार संघाला रेग्युलर 40+ आणि खास करून रिग्नेश पाटील यांना जाते. रिग्नेश पाटील आम्हाला जॉईन झालेले आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रत्येक गोष्टीवर अगदी नजर ठेवून आहेत. आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सिटी इमर्जन 40+ आणि रेग्युलर क्रिकेट असा जबरदस्त महासंग्राम या सीझनची पहिली स्पर्धा. गोलंदाजीमध्ये बदल, बंटी पाटील येतो गोलंदाजीसाठी. हा चेंडू काहीसा हाईट घेतली होती. चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला. पंच लेग बायचा इशारा करतायत. अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर 31 लागलेले. रिग्नेश पाटील बऱ्याच रेग्युलर खेळाडूंची मागच्या 4-5 वर्षामध्ये वर्णी लागलेले नवीन 40+ क्रिकेटमध्ये. आणि हे नवीन 40+ क्रिकेटचा क्लास वाढवणारे नक्कीच हे खेळाडू आहेत. इथे मात्र अँगल डिलिव्हरी आपण बघितली आणि चेंडू मधल्या एष्टीवर परून डाव्या एष्टीच्या बाहेर निघून गेला. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. खरं तर आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लागणार आहेत कारण आज रजनी क्रिकेट आजपासून सुरू होतं आहे मित्रांनो. पुढील 4 दिवस. हो ठीक. तर या ठिकाणी मात्र पाहतो आपण बॅक टू बॅक 2 वाईड. बंटी पाटील गोलंदाजी करतोय. एक चांगलं बॅटल बॅट्समन आणि बॉलरमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा अँगल डिलिव्हरी. बॅक टू बॅक 3रा वाईड. खरं तर विकेटचं हॅट्रिकसाठी बक्षीस ठेवलेलं आहे पारितोषिक. मात्र इथे विकेट नाही तर वाईडची हॅट्रिक बंटी. रेग्युलर क्रिकेटचा शेड्यूल या ठिकाणी नक्कीच थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. परंतु मैदानात आपण पाहतोय कुठे ना कुठे राहणार संघ संघर्ष करताना दिसतोय. हा चेंडू फ्लिक केलेला हलक्या हाताने. सेन्सिबल क्रिकेट
योगेश दळवीचं. चांगल्या चेंडूला सन्मान देणं क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं आणि तो सन्मान आपण योगेश दळवीकडून पाहतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला आणि धावसंख्या तब्बल 36वर पोहोचवलेली आहे. आज पहिला सामना टेमघरपाडा हरी जोशी आणि जयहरी राजनोली यामध्ये रेग्युलरचा पहिला सामना आपण पाहणार आहोत. ठीक 5 वाजता आपण रिपोर्टिंग करायचं आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना आराध्य टेंबोडे वर्सेस यशवंत स्मृती राहणार. यावेळी मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलेला आहे, फ्लिक केलेलं आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू दुसरी धाव अक्षरशः चोरलेली आहे. ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी त्या सिंगलला लगेच डबलमध्ये कन्वर्ट केलेले. धावसंख्या 2ने पुढे सरकली, धावसंख्या झाली 38. आज तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत वडवली बी वर्सेस साविंद्रा. आज तिसरा सामना. त्यानंतर गोरसई बी वर्सेस बामणडोंगरी. त्यानंतर भानुस्पोर्ट जय हनुमान टेंभवली वर्सेस मरेश इंटरप्राइजेस बोरशेती. आज त्यानंतरचा सामना होणार आहे. प्रत्येक संघाने अगदी तुम्हाला दिलेल्या निश्चित वेळेच्या अगोदर अर्धा तास अगोदर या ठिकाणी आपली रिपोर्टिंग करायची आहे. आणि आजच्या दिवसातील शेवटचा जो सामना असेल बिग मॅच RCC पेट वर्सेस गोटेकर बी. क्या बात आहे, बिग मॅच आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सर्वच टॉपचे खेळाडू, टॉपचे बॅट्समन बॉलर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हा क्लास आहे बंटी पाटीलचा. ही लाईन आणि लेंथ त्याला भेटणं खूप महत्त्वाचं होतं. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे. या डॉट चेंडूने 38. यावेळी मात्र काय घडलंय, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, टॉप एज घेतली, चेंडू बघा कुठे जातोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन यांच्यामध्ये पंकज भोईर. 2 धावा आल्या आणि 2 धावांनी धावसंख्या धावपलकावर 40. इथे मित्रांनो 50-55 सेफ नाहीये. आपण बघितलं मागच्या सामन्यात फक्त 19 धावा, 19 चेंडूमध्ये तब्बल 55 धावा पूर्ण केल्या होत्या गोरसई संघाने. गोरसई बी संघाची आठवण करून दिली होती नवीन 40+ या 40+ संघाने. फुल टॉस आहे, फ्लिक केलेला आहे, डीपला क्षेत्ररक्षक, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर, सिंगलला पुन्हा एकदा डबलमध्ये कन्वर्ट. काय स्टॅमिना असेल रिग्नेश पाटील या दोन्ही खेळाडूंचा. अगदी पहिल्या चेंडूपासून धावतायत, पहिल्या चेंडूपासून डबल बघा किती आल्या, 1 2 3 आणि त्यानंतर 6, म्हणजे तब्बल 9 डबल धावून काढलेले आहेत. जबरदस्त स्टॅमिना दोन्ही खेळाडूंचा. तर अशा प्रकारे 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा धावपळकावर लागलेले आहेत. 42. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहतोय. प्रोप्रायटर तेजस भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट मित्र आपण पाहत आहेत. अगदी जगभर तुम्ही कुठेही ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. या सीझनची पहिली मोठी स्पर्धा, तेव्हा महाराष्ट्राला वेळ लावणारी ही स्पर्धा आपण पाहत आहे. रिग्नेश पाटील, विलासमोती राहणार 40+ आणि विलासमोती राहणार रेग्युलर या संघाच्या माध्यमातून. सत्तावीस नोव्हेंबर या दिवशी या स्पर्धेची सांगता होणार आहे मित्रांनो. आणि 27 नोव्हेंबर हा नक्कीच एक दिवस महत्त्वाचा आहे. सन्माननीय संस्थापक अध्यक्ष, यावेळी मात्र पाहतोय आपण चेंडूला फ्लिक केलेला आहे, डीपला क्षेत्ररक्षक तैनात होते आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज अभिषेक बाद. ज्या माणसाने खरं तर इतर संपत्ती कमवलेली आहेच, परंतु मनुष्य संपत्ती कमवलेली आहे. ज्या माणसाला या भिवंडी तालुक्यामध्ये नव्हेच तर या ठाणे जिल्ह्यामध्ये दानशूर दाता असं ओळखलं जातं,
ते सन्माननीय प्रतापदादा पाटील यांचा वाढदिवस 27 नोव्हेंबर रोजी आहे आणि त्या अनुषंगाने नक्कीच या स्पर्धेचा शेवट त्याच दिवशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. वेल गोलंदाज तयार. या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट नितीन पाटीलला. हा चेंडू फुलटॉस होता मात्र चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक ना तो माय गॉड. इथे मात्र गॅप स्वतःच्या शरीराचा देण्यात आला. तिथून चेंडू आर पार सीमारेषा पार चौकार. ज्ञानेश्वर मुकादम पंकज भोईर यांचं जे दुसरं षटक होतं ते षटक या इनिंगचं खरं तर टर्निंग पॉईंट षटक आहे. धावसंख्या धावपलकावर तब्बल 46 लागलेली आहे. हा चेंडू फुलटॉस आहे. व्ही शेपमध्ये खेळून चेंडूला लॉंग ऑन सीमारेषेकडे खेळून काढलेला आहे. सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून 47 धावांवर धावपलक गेलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. नितीन शॉर्ट पिच चेंडू पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार चौकार. नितीन प्रयत्न करतोय योगेश दळवीला रोखण्याचा. फ्लिक केलेला आहे. ते मात्र ताकदवर फटका. काय लाजवाब फटका आहे. मिडल ऑफ बॅट. अगदी चेंडूवर मोहर उठली होती षटकाराची. 6 धावा. चेंडूची फेक करा. एक हाती किल्ला लढवतो योगेश दळवी. तब्बल 41 धावा त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. या षटकातील अंतिम चेंडू. धावसंख्या धावपलकावर 57 लागलेले. असे खेळाडू तुमच्या संघामध्ये 45 चे असले ना की आबाद ही आबाद. पहिल्या षटकाचा खेळ खूप महत्त्वपूर्ण असतो 40+ क्रिकेटमध्ये. आणि असे खेळाडू अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत बॅटिंग करू शकतात. इथे मात्र काय पुन्हा एकदा लाजवाब फटका. स्वर्गीय बाजीराव विठ्ठल पाटील स्टँडला सलामी देणारा हा जबरदस्त षटकार. तर 63 धावा झालेल्या आहेत आणि 64 धावांचं लक्ष विलासमती राहणार संघासमोर ठेवलेलं आहे चौटाईराव मानकोळी संघाने. योगेश दळवीच्या बॅटमधून तब्बल 47 आल्या. चला पुढील दोन संघ जय गावदेवी काटे आणि जय दुर्गा सुरई दोन्ही संघाचे कॅप्टन. पहिला चेंडू पडण्याच्या आत आपण टॉस बॉक्समध्ये येणं आवश्यक आहे, अन्यथा आपणास पॅनल्टीचा सामना करावा लागेल. जय गावदेवी काटई जय दुर्गा सुरई दोन्ही संघाचे कॅप्टन. पहिला चेंडू पडण्याच्या आत आपण कॅप्टन टॉस बॉक्समध्ये येणं अनिवार्य आहे. मला वाटतं जय दुर्गा सुरई संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. काटई संघाचे कॅप्टन चला. सुरई संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. काटई संघाचे कॅप्टन
काटे संघाचे कॅप्टन चला. पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर आपला कर्णधार जो आहे तो टॉस बॉक्समध्ये हजर पाहिजे. सन्मान्य केतनजी नाईक साहेब, आपण ही टॉस कंप्लीट करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. काटे संघाचे कॅप्टन एक विशेष विनंती करतोय. पहिला चेंडू पडण्याच्या आत आपला कॅप्टन जर टॉस बॉक्समध्ये हजर नसेल तर आपणास पेनल्टीचा सामना करावा लागेल. तर मित्र, आपण आहोत विलास स्मृती चषक 2024च्या ह्या टॉस बॉक्समध्ये. स्वागत कंस्ट्रक्शन नक्कीच आपण पाहतोय या टॉस बॉक्समधचं जे प्रायोजकत्व आहे त्यांच्या माध्यमातून. केतन भाऊ आपण या टॉस बॉक्समध्ये, तसेच सुरेश संघाचे कॅप्टन चला आपण या काटे संघाचे कॅप्टन. पहिला सामना आहे दोन्ही संघांचा. हा सामना 4 षटकांचा असेल. जयदुर्गा सुरेश संघ चाचणी स्पर्धेमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. तुमच्या संघासाठी नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील. अगदी शेवटच्या क्षणामध्ये हा संघ पराभूत झाला होता. मच्छिंद्र पाटील नक्कीच असतील गावदेवी काटे संघाचे कॅप्टन. आपण चला मच्छिंद्र भाऊ. मच्छिंद्र घरे साहेब नक्कीच या ठिकाणी उपस्थित होते. कॉईन पहिल्यांदा दाखवूया आपण. स्वागत कंस्ट्रक्शन एका बाजूला आणि एका बाजूला विलास स्पोर्ट राहणार चषक. कॉलिंग कोण करेल? सुरेश संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. विलास स्पोर्ट राहणार असं त्यांचं म्हणणं आहे आणि पडलेलंही तेच आहे. नक्कीच निर्णय फक्त कळवा आपण. तर मित्र, टॉस या ठिकाणी झालेले सुरे आणि काटे या दोन संघामध्ये. काटे संघाने टॉस जिंकून प्रथम, सुरे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू कॉम्बॉक्स. तर जाऊया आपण मैदानात. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक जर कराल आपण विलासमती राहणार संघाचे फलंदाज, तर रिग्नेश पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. बिंदास माळी यावेळी मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. काळराम केणी आहेत एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. चांगले गोलंदाज काळराम केणी आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट नेहमीच खेळलं गेलेलं आहे. अगदी विकेट हॅट्रिक नवीन 40+ क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर आहे. क्लीन बॉलची विकेट हॅट्रिक त्यांच्या नावावर आहे. गोलंदाज तयार.
राऊंड द विकेट. हा चेंडू फ्लिक केला आहे. दूरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल शिवाय काही नाहीये. पहिलं षटक अगदी पॉवरफुल ठरत नाहीये विलासमती राहणार संघासाठी. जे षटक पहिलं आलं होतं माणकोली संघासाठी तसंच षटक आपण पाहतोय. प्रॉपर बॅटवर दोन्ही बॅट्समनचे चेंडू येत नाही. सिंगल त्यानंतर पाहतोय आपण क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि सिंगल लगेच डबलमध्ये कन्वर्ट होताना 5 धावा धावपलकावर आलेले आहेत. परीक्षित गोंधली यांच्याकडून या आयोजनाला नियोजनाला विलासमती चषक 2024 या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही संघांनाही हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. मॅन फ्रॉम दिवे केवणी परीक्षित गोंधली आपलं या स्पर्धेमध्ये मनस्वी हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. टॉप एज मात्र गोंधळ दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये. 2 पूर्ण तिसरीचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज धावबाद. मित्र तुम्हाला एक आठवण करून देतोय. गेल्या वर्षी अध्यक्ष चषकामध्ये खरं तर विलासमती राहणार संघाने इथे स्वतःच्या नावावर अध्यक्ष चषक कोरला होता आणि त्या स्पर्धेमध्ये नितीन हा रेग्युलरमध्ये खेळत होता. आणि बघा एका वर्षामध्ये किती बदल होतोय. त्यानंतर त्याला 40+ क्रिकेटची आवड निर्माण झाली आणि आज याच मैदानावर या स्पर्धेमध्ये तो 40+ क्रिकेटमध्ये खेळतोय. म्हणजे खरोखरच 40+ क्रिकेटची जी आवड आहे ती प्रत्येक रेग्युलर क्रिकेटरला लागलेली आहे. आता 40+ क्रिकेट हे साधं क्रिकेट राहिलेलं नाही आहे. यावेळी मात्र पाहतोय आपण व्ही शेपमध्ये. आय थिंक पुढच्या वर्षी भावेश नाईक यांचीही वाट पाहतोय आम्ही. फटका चांगला होता. अगदी लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी चंद्रकांत यांच्या बॅटमधून. हो फुलटो असं हे इथे मात्र लॉलीपॉप चेंडू होता. फायदा उचलता आलेला नाहीये. चंद्रकांत यांच्या बॅटमधूनही सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 12 लागल्या. अविनाश माळी बिंदास माळी टप्पा अचूक ठेवलेला आहे. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं बिंदास माळीचं पहिलं षटक हे मी आजपर्यंत एक 10 ते 11 धावांच्या वर बघितलं नाही आहे. कारण अनुभवी गोलंदाज आहे. त्याच्याकडे जास्त वेग नसला तरी मात्र जो टप्पा आहे तो टप्पा त्याने नेहमीच अचूक ठेवलेला आहे. बिंदास माळी नवीन 40+ क्रिकेटमधील एक मोठं नाव. त्याने पहिलं षटक अगदी चांगलं टाकलं होतं. त्यानंतर अविनाश माळी हा चेंडू खेचून मारलेला आहे. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. काय घडलंय प्रेक्षकांनी तर इशारा केलेला आहे. बघूया पंच काय इशारा करतात. येस नितीनच्या बॅटमधून आलेला हा षटकार. संघटनेमध्ये तुमच्या कारकिर्दीची सुरुवात षटकाराने जर झाली तर त्यापेक्षा आणखी चांगलं काय होऊ शकते. नितीनची सुरुवात आपण पाहतोय षटकाराने. अविनाश थोडासा दबावामध्ये असेल कारण समोर मोठा फलंदाज नितीन. हो इथे मात्र खेचून पुन्हा एकदा मारलेला होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू सिंगल आली.
क्षेत्ररक्षक मात्र कुठे ना कुठे चूक करताना पाहतोय आपण. 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर लागली तब्बल 20 64 करायच्या आहेत. म्हणजे अजून 44 धावांची गरज आहे. 14 चेंडू 44 धावा. मात्र योगेश दळवीचं एक षटक आहे हेही विसरून चालता कामा नये. अंदाधुंदी फटका. ऑफ स्टंपवर चेंडू ठेवलेला आहे. प्रत्येक चेंडू आपण पाहतोय की दिशा दशा भरकटलेला नाही आहे गोलंदाज. त्याला माहीत आहे समोर मोठा फलंदाज आहे. एक जरी आपण प्रयोग केला विचित्र चेंडू टाकण्याचा तरी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो. म्हणून त्याने जास्त प्रयोग केलेले नाहीत. अगदी लाईन टू लाईन गोलंदाजी ठेवलेली आहे. पुन्हा एकदा आपण त्याच ठिकाणी पाहतोय. ऑफ स्टंप कव्हर केलेला चेंडू होता. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 21. अजूनही 2 षटकामध्ये 43 धावांची गरज. दिल्ली बहुत दूर आहे. यानंतर आपण सामना पाहणार आहोत काटई वर्सेस सुरई. सुरई संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलेलं आहे काटई संघाला प्रथम बॅटिंगसाठी. हा शेड्यूल थोडासा लेट सुरू झाला. मात्र आज 5 वाजेपर्यंत हा शेड्यूल आम्ही पूर्ण करण्याचं वचन रिग्नेश पाटील यांना दिलेलं आहे. नवीन 40+ एक खासियत आहे. बाकी तुम्हाला काही मिळो न मिळो जेवण निश्चितच मिळत असते आणि ती सुरुवात अध्यक्षांपासून सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात जेवणाची सोय अगदी रुचकर जेवणाची सोय केली जाणार आहे अध्यक्षांच्या मार्फत. संस्थापक अध्यक्ष दिलदार व्यक्तिमत्व. मात्र हा जो सामना आहे तो संस्थापक अध्यक्ष आणि अध्यक्ष यांच्यामध्ये अभि गोलंदाजी सुरुवात करेल. 12 चेंडू तब्बल 43 धावांची गरज. हा सामना जर विलासमती राहणार संघाने जिंकला तर त्यांच्यासाठी हा संस्मरणीय विजय असेल. पहिला चेंडू हवेत आहे. प्रेमनाथ तिथे आहेत आणि त्यांच्या हातामधून झेल जाणं हे मुश्किल. फलंदाज नितीन बाद. यस बंटी पाटील फलंदाजीसाठी. शांतता आहे मैदानात कारण मोठे फटके लागत नाही आहेत. विलासमती राणाल कुठे ना कुठे संघर्ष करताना दिसतोय. स्थानिक संघ स्वतः आयोजन नियोजन आणि आता मात्र एक मोठ्या संघासमोर उभे टाकलेले आहेत. खाली राहणारा चेंडू शफल क्रॉस झाले होते फलंदाज. ऑफ स्टंपचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू. हे षटक महत्त्वाचं षटक आहे आणि या महत्त्वाच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करणं खूप महत्त्वाचं होतं. शफल क्रॉस झाले. इथे मात्र टॉप एज लागली. देवानंद मामा आहे तिथे परंतु त्यांच्या हातातून हा झेल सुटलेला आहे. अशा प्रकारे बऱ्याच काळानंतर सिंगल आली. बऱ्याच चेंडूनंतर सिंगल आली. 22 धावा धावफलकावर. उर्वरित 9 मध्ये करायचे तब्बल 42. बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला होता टॉस जिंकून तो निर्णय चांगला ठरलेला आहे. अगदी महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी
चौथा हिरो मानकुली संघाच्या कर्णधाराने घेतला होता आणि त्यांनी समोर टार्गेट तब्बल 64 धावांचं ठेवलं. ओहो, यावेळी मात्र पाहतोय जबरदस्त फटका लेफ्टी बॅट्समनच्या बॅटमधून आलेला हा गगनचुंबी षटकार. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. प्रताप दादा ब्रँड राहणालचे आहेत, मात्र हा फटका जो आहे हा ब्रँडेड फटका आहे नक्कीच चंद्रकांत यांचा. काय जबरदस्त स्टाईल होती या फटक्यामध्ये, जबरदस्त टायमिंग, फुटवर्क अफलातून. मिड विकेट सीमारेषा क्लिअर षटकार. धावसंख्या 28. यावेळी मात्र सरळ बॅटने फिल्डरला बीट करू शकले नाही. झेल सुटतोय मात्र सिंगल फक्त आली. 29 धावा धावफलकावर. 7 चेंडू जिंकण्यासाठी ज्ञानेश्वर मुकदम किती पाहिजेत? 7 चेंडू 35 धावांची आवश्यकता. इथे चेंडू प्रॉपर बॅटवर आलेला नाहीये. सिंगल ही दुरापस्त झालेली आहे. पुढच्या 6 चेंडूमध्ये आता 35 करायचे आहेत. मी म्हटलं होतं की पंकज भोईर यांचं जे दुसरं षटक होते ते कुठे ना कुठे महागडं ठरलं होतं. शेवटचं षटक नितीन पाटील याचंही महागडं ठरलं होतं. दोघांनी मिळून तब्बल 43 धावा दिल्या होत्या 12 चेंडूमध्ये. 45 धावा दिल्या होत्या. 24 + 21 45 धावा दिल्या होत्या. प्रेक्षकांनी हळूहळू मैदान सोडलेलं आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जेव्हा भारताची अवस्था बिकट होते तेव्हा प्रेक्षक हळूहळू जसं मैदान सोडतात तसं इथे विलासमती राहणाल संघाच्या पाठीराख्यांनी हळूहळू मैदान सोडलेलं आहे. मात्र विलासमती राहणाल 40+ संघ आज जरी अपयशी ठरला, मात्र यशवंत स्मृती 40+ रेग्युलर संघ आज या ठिकाणी ॲक्शनमध्ये इन ॲक्शन आपल्याला दिसणार आहे. रेग्युलरचा महासंग्राम 5 वाजल्यापासून इथे सुरू होणार आहे. आज रजनी क्रिकेट आणि या रजनी क्रिकेटच्या सर्वच क्रिकेटपटूंना, सर्व संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटचं षटक अभियाचं आउटसाईड एज लागली. देवानंद भोईर त्या ठिकाणी थोडंसं वयाचा परिणाम नक्कीच, मात्र आपल्या संघासाठी जिद्दीने नेहमीच मैदानात उतरत असतात. देवानंद भोईर अगदी केणी साहेबांच्या जोडीला ठामपणे आपण पाहतोय उभे आहेत आणि नेहमीच संघासाठी त्यांचं योगदान, क्षेत्ररक्षण असो, बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो, त्यांचं योगदान चौथा हिरवा मानकोली संघासाठी राहिलेलं आहे. पायांवर आदळतोय चेंडू. अपील होता. 40+ क्रिकेटमध्ये एक गोष्ट महत्त्वाची असते, भारी भरकम शरीर यष्टीचे खेळाडू तुम्हाला 40+ क्रिकेट संघ मध्ये पाहायला मिळतील. आणि आपण पाहतो जयदुर्गा सूर्य संघ अगदी भारी भरकम शरीर यष्टीचे सर्वच खेळाडू या इथे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जयदुर्गा सूर्य संघ बेस्ट ऑफ लक. जय गावदेवी काटे संघ बेस्ट ऑफ लक. इथे मात्र पाहतोय आपण त्रिफळाची क्लीन बॉल्ड फलंदाज बाद. पहिला अभि सदाशिव होता आणि आता
आता अभिच आहे तो पण. न्यू बॅट्समन हेमंत. मात्र खेळ खल्लास झालेला आहे. धावसंख्या 31. फक्त औपचारिकता 3 बाद 31. डॉट आला चेंडू. त्यानंतर मात्र आपण पाहतोय की अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. चौथायरा मानकुली संघ जबरदस्त परफॉर्मन्स करतोय. लॉंग लेग सीमारेषेवर काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. श्रीराम तिथे आहेत. उमदा क्षेत्ररक्षण. अगदी व्यंकटेश प्रसाद जवागल श्रीनाथची आठवण व्हावी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना तशीच आठवण करून दिली इथे श्रीराम यांनी. काय सफाईदारपणे चेंडू सीमारेषेवरून त्यांनी उचलला. क्लास क्रिकेट पाहायला मिळालं आज चौथायरा मानकोली संघाकडून. हा पूल ते मात्र विजय संपादन करतोय चौथायरा मानकोली संघ. अभिनंदन अध्यक्ष साहेब आणि हार्डलक संस्थापक अध्यक्ष साहेब. सो मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. त्यानंतर लगेच कायम केणी सर आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधा.